निरगुडसर येथील ज्येष्ठ शिवसैनिक सोनू नाना वळसे पाटील यांचं जे वळसेमाळ्यात निवासस्थान आहे, तर त्यांच्या निवासस्थानी आता आलो आहे. तिथं शिला सोनू वळसे पाटील त्यांच्या मिसेस आहेत. तर त्यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने गेल्या 2 दिवसात, नेमकं कधी झालं माहीत नाही, जवळजवळ 27 तोळं सोनं चोरून नेल्याचं आता उघडकीस आलं आहे. नेमकी घटना कशी घडली किंवा काय, तर कशी घटना घडली, तुम्ही कुठं गेले होत्या? मी पाडव्याच्या दिवशी 12 वाजता माझ्या माहेरी गेले होते यात्रेसाठी. हां. आणि मी त्या दिवशी राहिले, त्याच्या दुसऱ्या दिवशी राहिले शुक्रवारी. कुठं माहेरीच राहिले. कुठलं गाव? वाबगाव वरुड. आणि मी आज शनिवारी माहेर राहून रात्री 8:30ला इथं घरी आले. तर बघते तर माझे दोन्ही दरवाजे उघडे. आणि माझ्या घरात बघायला आले तर माझं लॉकरमध्ये सोनं होतं, ते सगळं नेलं काढून 28 तोळे. हां. आणि रोकड काय होती का? रोकड पैसे होते, ते नाही गेले. ते दुसऱ्या खाण्यामध्ये होते, खालच्या रूम मध्ये, ते तसेच आहेत. बरं, हरकत नाही. आणि 27-28 तोळं सोनं गेलं, त्याच्यात काय मंगळसूत्र काय काय होतं तुमचं अंदाजे? पाटल्या 6 तोळ्याच्या होत्या, बांगड्या 6 तोळ्याच्या होत्या, 4 तोळ्याच्या अंगठ्या होत्या, 3 तोळ्याची मोहनमाळ होती, 3 तोळ्याची 2 मंगळसूत्र होती. आणि एवढं होतं. बरं. आणि 1 तोळ्याची बारीक मण्यांची माळ होती. कानातला 1 जोड होता. आणि हे ज्यावेळी समजा हे आता तुम्ही घरात आल्यावर तुम्ही एकट्याच असता इथं? हो. तर घरात आल्यावर दोन्ही दरवाजे उघडे दिसले. हो. आणि मग तुम्हाला काही संशय आला का दरवाजे उघडे दिसल्यावर? आला. मी घाबरले आणि बघते तर सगळे कपाट खाली केलेली कपड्यांची, वरच्या 2 रूम मधली, खालच्या 2 रूम मधली. आणि लॉकर बघते तर लॉकर मध्ये काहीच नाही, सगळं काढून नेलेलं. समोरचा लॉकर आहे इथं कपाट, हो, तो समोरचा. समोरचं दिसतंय. तर ते पूर्णपणे साफ केलंय म्हणजे त्यांनी जे अज्ञात चोरटे होते त्यांनी पूर्णपणे उचकापाचक करून दागिने नेले आणि बाकीचे साहित्य नेलं, परंतु रोकडला काय हात लावला नाही असं त्यांच्या सांगण्यात आले. तर या संदर्भात काही CCTV कॅमेरे इथं आहेत का कुठं आसपास, समोर, इकडं, पलीकडं? नाही. बरं, या तुम्ही आता ज्यावेळेस गावाला जाताय, नेहमी जाता ना? नेहमी जाते, 15-15 दिवस पण जाते, पण ह्याच वेळेला असं झालं. मग याचा अर्थ कोणतरी पाळत ठेवून केलं असावं असं वाटतंय. आता नेमकं कोणी केलं? पोलीस आले होते का इथं? हो, आले होते. साधारण लिहून नेले, पंचनामा झालाय. पारगाव पोलीस आले. साधारण 25 ते 30 लाख रुपयाचा ऐवज चोरला गेलाय. तर एवढा मोठा ऐवज घरात ठेवायला नको होता, कारण तुम्ही बाहेर जाताय किंवा या पूर्व काळात तुम्ही ठेवून बाहेर गावी गेले होते, परंतु यावेळेसही तसंच झालं. परंतु अज्ञात चोरट्याने आपला हेतू साध्य केला आणि 25-30 तोळं सोनं गेलं. तर आता हे जे समोर दिसते कपाट पूर्णपणे त्यांनी साफ केलंय. हे पहा, याच्यात पूर्णपणे हे ड्रावर सुद्धा उचकापाचं केली आणि त्याच्यात दागिने संपूर्ण नेले आहेत. आणि हे पूर्णपणे चष्मा आहे किंवा बाकीचं किरकोळ साहित्य ठेवलेलं आहे. इथं ह्या कपाटात पहा, हे कपाट सुद्धा त्यांनी कशाने उघडलं किंवा काय, लॉक होतं का कपाटाला? लॉक नव्हतं का? तसंच ठेवलं होतं. आणि आणखीन चोरट्याने काय दुसऱ्या कपाटात काय हे केलं का? केलं. चला पाहू आता दुसऱ्या खोलीमध्ये जाऊ. तर नेमकं काय झाली घटना ते दाखवतात स्वतः. इथं काय तर दाखवतात. इथं काय दागिने होते का? काय इथं काहीच नव्हतं. मग इथं सुद्धा उचकापाचक त्याने केलेली आहे. आणि संपूर्ण असा बाकीच्या दुसऱ्या कुठल्या वस्तूला हात लावलाय काय त्याने? नाही ना? नाही. पोलिसांनी पंचनामा करून पोलीस आता गेलेत. तर त्यांनी काय श्वान पथक किंवा काय येणार आहे का? काही असे ते बोलले तुम्ही इथं हिंडून गेलात, नाही येणार. हात लागले गेले का काहीतरी म्हटले? ठीक आहे. पहा, म्हणजे 25-30 तोळं सोनं गेलंय ह्या घरातून. म्हणजे कधी झाली चोरी माहीत नाही. त्या माहेरा वरुड्याला गेले आणि इथं चोरट्यांनी डाव साधलाय. दिवसा झाली का रात्री झाली हे सुद्धा माहीत नाही. तर प्रत्येकाने सुद्धा पहा, म्हणजे जरी गावाला जायचं ठरलं किंवा कुठं जायचं ठरलं तर दागिने अशा पद्धतीने घरात ठेवू नये, कारण चोरटे कधी कोणता नेमकं धरतीन सांगता येत नाही. आणि एवढी मोठी चोरी झाली. हे वळसेमाळ्यातल्या जे शिवसैनिक आहेत स्वर्गीय सोनू नाना वळसे पाटील यांच्या निवासस्थानी ही चोरी झाली. वळसेमाळा औषध रस्त्यावर त्यांचं निवासस्थान आहे. आणि नेमकं चोरटे किती होते किंवा काय, कोणी काय संशयास्पद दिसलं का? काय आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं काय आलते? कोणी नाही आले ना? तर ठीक आहे. म्हणजे त्यांनी आता सांगितलंय का तसं संशयास्पद काय कोणी दिसल्याचं सांगितलं नाहीये. तर आता त्यांच्या खाली सुद्धा हे केलं काय? ज्येष्ठ आहेत त्या. आणि आता त्यांच्या खाली ग्राउंडला जे आहे तर तिथे चाललोय. तर तिथं सुद्धा लोक बसलेली दिसतात.
2 दिवसातच पाडव्याच्या दिवशीच केले इथं सुद्धा त्यांचं जे खालचं बेडरूम आहे तिथं सुद्धा भरपूर उचकापाचं. इथं काय होतं का साहित्य दागिने? इथं काहीच नव्हतं. इथं म्हणजे इथं संपूर्ण वरच्याच मजल्यावर दागिने होते ते गेलेत आणि इथं खालच्या बेडरूममध्ये सुद्धा पूर्ण उचकापाचक केल्याचं दिसतंय समोर. म्हणजे सगळं अस्ताव्यस्त केलं आहे. साड्या आहेत किंवा बाकीचे इतर वस्तू आहेत तर त्या इथं अस्ताव्यस्त केल्याचं दिसून येत आहे. हां, ह्या ड्रावरमध्ये रोकड आहेत त्या 16,000 रुपये आहेत. त्याला हातसुद्धा लावला नाही. ते सुरक्षित असल्याचं नानींनी सांगितलं आहे. आता या संदर्भात पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि नेमकं काय सत्य आहे किंवा काय त्याचा शोध घेत आहे किंवा आजूबाजूला कुठे CCTV कॅमेरेसुद्धा बाजूला कुठे असतील तर त्याचं चेक करून ते या चोरीचा छडा लावतील असं एकंदर दिसतं आहे.